माझे नाव दीपाली जगदळे. गुरुजनांना प्रणाम. श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखुनी आग, श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखुनी आग, देव माझा शिवाजी एकटा मराठी वाग, एकटा मराठी वाग. मी आज तुमच्या समोर विषय सादर करीत आहे शिवरायांची आजच्या काळाला गरज. आजच्या काळाला शिवरायांची गरज काय? आजच्या युगात बलात्कार किती होत आहे आपल्या भारतामध्ये. आपण पाहतो रोज बातमी येतात आपल्याला बलात्काराच्या. अरे शिवाजी काळाच्या स्वराज्यात असं होत नव्हतं. त्यावेळेस स्त्रिया सुरक्षित होत्या. आजच्या काळात 50 वर्षाची स्त्री म्हणू नका, अगदी 15-20 म्हणू नका, 2-4 वर्षाच्या मुलींवरती सुद्धा बलात्कार करतात हे नाराज आहोत. आता कुठे गेले शिवाजी महाराजांचे विचार? सुभेदारांची सून जेव्हा शिवाजी महाराजांची दरबारात आली त्यावेळेस महाराजांनी तिला बघताक्षणी बोलले की अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही झालो असतो स्वराज्याचे सुंदर वरले शिवछत्रपती, सुंदर वरले शिवछत्रपती. अशी महाराजांची विचारांची मती होती. आताच्या जगात यांना आपल्याला काही पाहायला मिळत नाहीये. रोजच्या घडामोडी पाहता आल्या त्यावेळेस जिजाऊ माता त्यांना काही बोलल्या नाही. दुसऱ्या दिवशी त्यांना बोलल्या, महाराज आम्हालाही तमाशा बघायचंय. महाराज बोलले, आईसाहेब तुम्हाला? आणि कुठे? आईसाहेब बोलल्या, कुठे म्हणजे काय? आपल्या दरबारातच. मी पायात घुंगरू घालते, तुम्ही समोर बसा, मी तुमच्यासमोर नृत्य करते. महाराज बोलले, आईसाहेब तुम्ही हे काय बोलताय? आईसाहेब तुम्ही हे काय बोलताय? तुम्ही या स्वराज्याच्या आई माता म्हटल्या. अरे काल ज्या बाई मार्गात होत्या त्यांच्यात मी दिसले का तुला? त्याही कधी कोणाची तरी आई असतील ना, कोणाच्या तरी बहीण असतील, कोणाची तरी मुलगी तरी असतीलच ना, त्यांच्याविषयी तू असा विचार केलास का? त्यावेळेस शिवाजी महाराजांनी आई जिजाऊंची क्षमा मागितली. हाच विचार शिवरायांचा 1% जरी विचार आपण आपल्यामध्ये घेतला ना तर आज प्रत्येक स्त्री ही सुरक्षित होईल. आज एका मुलीला बहीण मानणं काठीवरची कसरत झालेली आहे. आणि जातात एवढं सांगते, तुम्हाला जर एखाद्या मुलीला बहीण नाही ना मानता आलं तरी चालेल, तर तिचा आदर करा आणि तिच्याकडे वाईट नजरेनं कधीच